जय महाराष्ट्र मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या वितरणासाठी शासनाने पुन्हा एकदा नव्याने तारीख जाहीर केली आहे. शेतकरी गेल्या हंगामातील अनुदानाची प्रतीक्षा करीत असून आता 29 सप्टेंबर रोजी अनुदान वितरण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित होते, परंतु वेळोवेळी तारीख बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रमनिरागस झाला आहे. 21 ऑगस्टपासून अनुदान वितरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. पूर्वी 26 सप्टेंबरला अनुदान वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, पण तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता नवीन तारीख 29 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. कृषी मंत्री महोदयांनी त्याआधी 5 ऑक्टोबरची तारीख दिली होती, परंतु आता शेवटी 29 सप्टेंबरला अनुदान वितरण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शेतकरी आता 29 सप्टेंबरची प्रतीक्षा करत आहेत, अशी माहिती शासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून 29 सप्टेंबर 2024 रोजी कृषी पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमादरम्यान 2,516 कोटी रुपयांच्या अनुदान योजनेतून जवळपास 1,690 कोटी रुपयांची रक्कम पहिल्या हप्त्यापोटी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. या पहिल्या टप्प्यात जवळपास 41,99,614 शेतकऱ्यांना अनुदानासाठी पात्र ठरवले आहेत. यामध्ये PM सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर KYC केलेले किंवा कृषी विभागाकडे KYC पूर्ण केलेले शेतकरी समाविष्ट आहेत. अकोला जिल्ह्यातील 1,36,707 शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील 1,43,097 शेतकरी, अहमदनगरमधील 2,58,102 शेतकरी, कोल्हापूरमधील 30,128 शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील 47,637 शेतकरी आणि संभाजीनगरमधील 2,11,216 शेतकरी यांना या पहिल्या टप्प्यात अनुदानाचे वितरण केले जाणार आहे. या पहिल्या हप्त्यात राज्यातील पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ज्यांचा डाटा शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना 29 सप्टेंबरपासून सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 41,99,614 शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत असलेली 4,192 कोटी रुपयांची रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रलाइज्ड खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. जसे शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया पूर्ण होईल आणि माहिती शासनाच्या पोर्टलवर अपडेट होईल, तसे शेतकऱ्यांना अनुदानाचे पुढील पैसे वितरित केले जातील. शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानाबाबत आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स मिळाल्यास ती माहिती लवकरच दिली जाईल. नवीन बदल आणि माहिती वेळोवेळी अपडेट केली जाईल. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.